मुंबईतला सर्वात मोठा खड्डा कोणता अशी स्पर्धा घेतली तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भारत नगरातल्या या खड्ड्याला पहिला नंबर मिळेल। मुंबई महानगरपालिका आणि MMRDA यांच्या वादात हा 26/18 फुटांचा खड्डा पडलाय। 26/18 फूट रुंदीचा मापाचा हा खड्डा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। संपूर्ण 750 मीटरच्या या रोडवर अशा प्रकारचे सर्वात मोठे खड्डे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात। हा भारतनगरचा हा रोड पाहिल्यानंतर हा रोड जो आहे तो मुंबईतला आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जाते। उद्धव ठाकरेंच्याच घराजवळ ही परिस्थिती आहे तर सामान्य मुंबईकरांचे हाल कोण विचारात घेणार? खड्डेच खड्डे चोहीकडे झाल्यानं मुंबई नगरीची सध्या चांद्रभूमी झाली आहे। आए दिन हादसे चलते रहते, ये कॉर्नर से वो कॉर्नर तक खड्डे ही खड्डे। ना यहाँ का MLA, यहाँ ना यहाँ का MP, ना यहाँ का कारपोरेटर, कोई यहाँ के कोई काम नहीं कर रहा है। पब्लिक ऐसी परेशान चल रही है। पिछले कई सालों से ये गड्ढे ऐसे ही पड़े हैं और कोई सुधार नहीं है। ये रोड म्हाडा कहती है कि म्हाडा का है, लेकिन इसकी जो 1982 का जो सर्कुलर है उसके मुताबिक BMC ने इसकी देखरेख करनी चाहिए, पर BMC भी यहाँ पे कोई काम नहीं कर रही है। इथं चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची कुणालाच पडलेली नाही। प्रशासन आणि कंत्राटदार मलिदा खाण्यात कसे दंगैत ते पहा। नोव्हेंबर 2012 ते मे 15 या कालावधीत मुंबई महापालिकेनं रस्त्यांची सुमारे 4600 कोटी रुपयांची कामं काढली। त्यापैकी 4259 कोटी रुपयांची कामं केवळ 6 मोजक्या कंत्राटदारांना देण्यात आली। याच कंत्राटदारांना आता रस्ते घोटाळे प्रकरणात काळ्या यादीत टाकण्यात आलंय। करोडो रुपयांच्या रस्ते घोटाळ्यातल्या सूत्रधारांवर कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी पोलिसांना दिलेत। त्यानुसार आतापर्यंत महानगरपालिका अधिकाऱ्यांसह 25 जणांना अटक झाली आहे। रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टच्या दीपेन शहा याला देखील बुधवारी अटक झाली आहे। महावीर इन्फ्रा आणि KR कन्स्ट्रक्शन्स या 2 कंत्राटदारांना मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। एकीकडे कंत्राटदार भ्रष्ट व्यवहारात गुंतलेले असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र राजकारणात रंगले। खड्डे आहे ते दाखवून चालणार नाही, तर आम्ही स्वतः जातीने उतरलेलो आहोत आणि खड्डा दिसतोय तो केवळ आम्ही मीडियाला दाखवण्यासाठी दाखवत नाही, तर तो खड्डा बुजवण्याचं कामही आम्ही करतोय। आज दोन्ही वेगवेगळे निवडणूक लढणार आहे म्हणून आतापासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोन वेगवेगळे रस्त्याचे खड्डे दाखवत आहेत, पण ते खड्डे कधी बुजणार याची शाश्वती कोण देणार? महापौर देणार किंवा किरीट सोमय्या देणार? हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांना आपण विचारा की तुम्ही खड्डे दाखवतायत पण भरणार कोण याची आश्वासनं मुंबईकरांना द्या। मुंबईकरांना खड्ड्यात टाकणाऱ्या कंत्राटदारांना सत्ताधाऱ्यांनी लगाम घालण्याची गरज आहे, अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकरच अशा सत्ताधाऱ्यांना लगाम घालण्याची कामगिरी करून दाखवतील। प्रशांत पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।